नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, नवरात्र अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। तर आज आपण नवरात्राचे नवरंग बघणार आहोत। पहिला दिवस गुरुवार 3 ऑक्टोबर। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते। आईला पिवळा रंग आवडतो, म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता। दुसरा दिवस 4 ऑक्टोबर शुक्रवार। शुक्रवारी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते। आईचा आवडता रंग हिरवा आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही हिरवे कपडे परिधान करू शकता। तिसरा दिवस 5 ऑक्टोबर शनिवार। शनिवारी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते। आई चंद्रघंटाचा आवडता रंग तपकिरी म्हणजेच ग्रे आहे। आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ग्रे कलरचे कपडे घालावेत। चौथा दिवस 6 ऑक्टोबर रविवार। या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे म्हणजे ऑरेंज कलरचे कपडे घालायचे। या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते। या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत। पाचवा दिवस 7 ऑक्टोबर सोमवार। नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते। आई स्कंद मातेचा आवडता रंग पांढरा आहे, तो तिचा आवडता रंग आहे, म्हणून या दिवशी पांढरे कपडे घालावेत। 6वा दिवस 8 ऑक्टोबर मंगळवार। नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते, कारण या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे घाला। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर बुधवार। नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते। कालरात्री मातेला निळा रंग आवडतो, या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालावेत। नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर गुरुवार। नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। आई गौरीला गुलाबी रंग खूप आवडतो, या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते। यानंतर नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर शुक्रवार। नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धी दात्री मातेची पूजा केली जाते। आईचा आवडता रंग जांभळा आहे, या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी। तर मैत्रिणींनो, हे झाले नवरात्रीचे नवरंग। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा। भेटूया माझ्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।